पण जर तुम्ही आता लागवड केली असेल ना, तुम्हाला धान पिकामध्ये तण नियंत्रण करायचं असेल ना, तर मी तुम्हाला 2 कॉम्बिनेशन सांगतो. त्यापैकी कोणतंही एक घेऊ शकता. आणि धान पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं तणाचं नियंत्रण हे करू शकता. शेतकरी मित्रांनो, धान पिकामध्ये सुरुवातीच्या वर्षी जेव्हा आपण लागवड केली आहे, तर अशा वेळेस आपल्याला 3 दिवसामध्ये तणनाशक म्हणजे खतासोबत किंवा जे काही तुम्ही फर्टिलायझर मॅनेजमेंट करणार आहेत ना, त्यासोबत मिक्स करून आपण देऊ शकतो. 5 दिवस झाले तरी चालते, पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही नक्कीच तिकडे देऊ शकता. यामध्ये वापर करत असताना तुम्ही जे काही साथी नावाचं एक पावडर फॉर्ममध्ये येत असते तणनाशक, त्याचा वापर करू शकता. ते वापरत असताना चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे काही तण आहे त्याचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल. दुसरं म्हणजे तुम्ही यामध्ये कॉन्सिल ऍक्टिव्ह तणनाशकाचा वापर करू शकता. हे थोडंसं कॉस्टली आहे, पण तुम्हाला जबरदस्त फायदा, जबरदस्त तण नियंत्रण कॉन्सिल ऍक्टिव्ह देत असते. हे बाहेर कंपनीचं आपल्याला पाहायला मिळते आणि याचा वापर आपल्याला एकट्याच्या हिशोबाने 60 ग्राम या पद्धतीनं नक्कीच खत व्यवस्थापनामध्ये करायचा आहे. एवढं जरी केलं ना, तर तुम्हाला नक्कीच धान पिकामध्ये चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण झालेलं पाहायला, चांगलं उत्पादन समोर आलेलं पाहायला मिळेल. काळजी एकच करायची आहे, की तणाचा वापर करत असताना पिकामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी, ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतंय ना, पाणी असणं खूप आवश्यक असते. जर कोरड्या ह्याच्यात तुम्ही तणनाशकाचा वापर करू नका. पाणी असेल तेव्हाच तुम्ही या तणनाशकाचा वापर करा आणि चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण नक्कीच करा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.